नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे झाली, तुळशीला पाणी वगैरे घातले आणि सूर्यनमस्कार झाला आणि देवपूजा केल्यानंतर आता म्हटलं चला नाश्ता करायला घेऊया. नाश्ता केला. नाश्त्यामध्ये आज पोहेच बनवलेले होते. सर्वांना पोहेच पाहिजे होते, त्यामुळे पोहेच बनवले आणि सर्वांनी नाश्ता केला. स्वामींनाही नैवेद्य दाखवला. स्वामी नैवेद्य ग्रहण करतात आणि स्वामी आशीर्वाद देतात. तर स्वामींना नैवेद्य वगैरे झाल्यावर जरा इकडं तिकडं झालं आणि नंतर म्हटलं जेवणाला सुरुवात करावी. तर जेवणाचं टाईम जरा मी उशीरच केलं, का तर आज गुरुवार होता ना, केंद्रात जायचे होते. केंद्रात जाऊन आले आणि केंद्रातील आरती वगैरे झाली, तारक मंत्र झाले, आरती झाली. मग केंद्रातले सर्व काही आवरल्यानंतर घरी आल्यानंतर जेवण थोडेफार राहिले होते. चपात्या वगैरे करून घेतल्या आहे बघा. या चपात्या वगैरे केलेल्या आहेत आणि जरा भात गरम केलेला आहे. हे चपात्या करून घेतल्या. 8-9 चपात्या केल्या. सकाळी 8-9 केलेल्या होत्या, का तर गाईला एक चपाती घेऊन जायची होती. केंद्रात जाताना जर गुरुवारी मी गाईला चपाती देत असते आणि रोजही देत असते. रोज काही मी जात नाही, माझे मालक रानात जातात त्यावेळेला एक चपाती मी गाईला देत असते. तर बघा, नंतर आल्यानंतर त्या थोड्या राहिलेल्या चपात्या करून घेतल्या आणि म्हटलं आता रात्रीचा थोडा भात होता तो गरम करून घेतला बघा. आणि मस्त असा रात्रीचा भात झालेला आहे. आणि ते झाल्यानंतर कांद्याची भाजी करून घेतली. हे बघा, ही कांद्याची भाजी केलेली आहे. डाळ घातली, थोडी डाळ घातली की छान अशी होते. पूजाचे पप्पा जेवून गेले रानात, त्यामुळे भाजी थोडीशी राहिलेली आहे. स्वामींनाही नैवेद्य दाखवला आणि बघा, पूजाला हा भात खूप आवडतो, त्यामुळे बघा ही पूजा घेऊन चाललेली आहे आणि पूजा खूप आवडीने भात खाते, का तर तिला सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत कामावर बसायचे असते. त्यामुळे ती नाश्ता झाल्यानंतर लवकर जेवत नाही. मग आत्ता भात गरम केलेला होता, उन्हून भात घे म्हटलं, मग त्याने भात घेतला आणि ती भात खात आहे. तर तुम्हालाही असला भात आवडत असले तर सांगा. सर्वांनाच असा गरम केलेला भात आवडतो, का तर छान लागतो. आणि हे बघा, ही वांग्याची भाजी पण केलेली आहे मी. बघा, वांग्याची भाजी पण केलेली आहे. छान अशी वांग्याची भाजी केली आणि सर्वांना अशी भाजी खूप आवडते. तुम्हाला आवडते का नाही अशी भाजी? वांगी खूप सुंदर होते, त्यामुळे म्हटलं आज वांग्याची भाजीच करून घ्यायची, म्हणून वांग्याची भाजी केली. आणि नंतर आता दुपारचे जेवण म्हणजे 12च्या आत स्वामींना नैवेद्य दाखवायचा असतो, त्यामुळे स्वामींना नैवेद्य दाखवला. स्वामींना नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही सगळ्यांनी म्हटलं आता जेवून घ्यायचं, म्हणून आम्ही सर्वजण जेवाय बसलो. तोपर्यंत पूजाचे पप्पा पण आलेले होते, मग त्यांना पण वाढवून घेतलं. आणि मला 2 मुले आणि ही पूजा, एक मुलगी अशी आहे. एक मुलगा मुंबईला असतो आणि एक आहे तो पुण्याला असतो. आणि पूजाचं घरातून काम आहे. तिचं पण काम मुंबईलाच आहे, पण घरातून आहे, त्यामुळे ती घरात थोड्या दिवस येते. अशा प्रकारे आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर तुम्ही नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. माझं काही चुकलं असलं तर क्षमा असावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.